हॅलो फ्रेंड्स, आपलं adityllearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी यामध्ये 1.4 जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडचा प्रवास यामध्ये लेखकाचा परिचय पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इंटू इंग्लिश. जगामध्ये जे अनेक प्रकारचं साहित्य आहे, खूप मोठ्या प्रकारचं जे साहित्य आहे, चांगल्या प्रकारचं साहित्य आहे, ते इंग्रजी भाषेमध्ये अनुवादित केलेलं आहे. ते मराठीत असो, बंगालीमध्ये असो, चायनीज असो, रशियन असो, अनेक प्रकारचे जे साहित्य आहे ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा खूप लोकांना वाचण्यासाठी ते इंग्लिशमध्ये अनुवादित केलेलं आहे. इन दिस पॅसेज वी लर्न अबाउट एन इपिक नॉव्हेल विथ द टायटल जर्नी टू द वेस्ट. आपण या उतार्यामध्ये जर्नी टू द वेस्ट एक खंडकाव्य आहे, पश्चिमेकडचा प्रवास, हे आपण या उतार्यामध्ये पाहणार आहोत, याबद्दल माहिती पाहणार आहोत. इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर सन उकॉंग और मंकी किंग. आता जर्नी टू द वेस्टमध्ये खूप पात्र आहेत, तर सगळ्यात फेमस किंवा पॉप्युलर पात्र जर असेल तर सन उकॉंग, त्यालाच आपण मंकी किंग असं सुद्धा म्हणतो. दिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. आता चायनामध्ये खूप प्रकारचं साहित्य निर्माण झालेलं आहे, त्यापैकी एक क्लासिक, उत्कृष्ट आणि अभिजात असं साहित्य, अभिजात अशी कादंबरी आहे. चायनामध्ये 4 प्रकारच्या पारंपरिक कादंबऱ्या आहेत, त्यापैकी एक अतिशय उत्कृष्ट अशी ही कादंबरी आहे. पारंपरिक कथेतील पिलर म्हणता येईल 4 कादंबऱ्याच्या, त्यामधली एक कादंबरी ही आहे. इट वॉज रिटन इन द 16th century बाय वू चेंग. आता ही 16व्या शतकामध्ये लिहिल्या गेलेली आहे. 16व्या शतकामध्ये वू चेंग याने ही कादंबरी लिहिलेली आहे. डज द पॅसेज रिमाइंड यू ऑफ अ फ्यू थिंग्स यू रीड इन युअर हिस्ट्री टेक्स्टबुक लास्ट इयर. आता जर आपण वाचलं तर तुम्हाला गेल्या वर्षी तुमच्या इतिहास पुस्तकामध्ये काही गोष्टी तुम्ही वाचली असेल, त्याची आठवण करून देते का, ते आपल्याला कळते. आता याच्यामध्ये वॉर्मिंग अपमध्ये प्रश्न दिलेत, तर ते प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट, फॉरेस्ट, माउंटेन्स, ओशन etc टुडे. हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट, डिस्कस. आता या प्रश्नामध्ये काय मिळेल की आजच्या काळामध्ये जर कोणाला काय करायचं असेल, वाळवंट, जंगले, पर्वत आणि उपसागर, सागर यामधून शोधायचं असेल, यामधून मार्ग काढायचा असेल, तर ते कसे काढू शकेल? आज सोपं आहे. आज आपण इंटरनेटचा वापर करू शकतो. बस, ट्रेन, एरोप्लेन, अनेक वाहनांचा वापर करून जाऊ शकतो. त्याच्याबद्दल नकाशे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्याबद्दल माहिती सापडते आहे, त्याचा उपयोग करून आपण ते पार करू शकतो किंवा तिथं जाऊ शकतो. पण पूर्वीच्या काळी असं होतं का? नाही. पूर्वीच्या काळी जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर प्रवास करणे खूप अवघड होते. त्यावेळेस प्राण्यांचा वापर केला जायचा किंवा दुसऱ्या ठिकाणी जायला खूप वेळ लागत असे, तर याबद्दल त्यांनी आपल्याला चर्चा करायला सांगितलेली आहे. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड से वेदर ईच वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल. खाली दिलेले विधाने आपल्याला वाचायचे आणि ते ऐतिहासिक आहेत की काल्पनिक आहेत ते आपल्याला सांगायचे. त्यातील पहिलं आहे, इंडियन मर्चंट्स यूज्ड टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंचुरीज ॲगो. याचा अर्थ होतो फार वर्षापूर्वी भारतातील व्यापारी व्यापारासाठी समुद्रमार्गे बाहेर जात होते. हे काय असेल तर हे हिस्टॉरिकल आहे. दुसरं आहे, सिंदबाद द सेलर कंप्लेटेड 7 योगाज. सिंदबाद या जहाजाने समुद्री मार्गाला 7 वेळा प्रदक्षिणा घातलात. तर हे काय असेल? काल्पनिक असं आहे. नील ॲमस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th century. नील ॲमस्ट्रॉंगने 20व्या शतकात चंद्रावर पाऊल ठेवले. तर हे काय? हिस्टॉरिकल आहे. अल्लाउद्दीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. अल्लाउद्दीन त्याच्या जादूच्या चटेवर उडत होता. तर हे काय? काल्पनिक आहे. अलेक्झांडर द ग्रेट कॉन्क्युअर्ड नंबर ऑफ कंट्रीज बिफोर ही केम टू इंडिया. अलेक्झांडर या राजाने भारतात येण्यापूर्वी अनेक देश किंवा राज्य काबीज केले होते. तर हे काय? हिस्टॉरिकल आहे. गुलिवर मेट व्हेरी टायनी पीपल इन लिलीपूट अँड जायंट इन द कंट्री ऑफ बार्बाडिंग. गुलिवर हा खूप अतिशय छोट्या लोकांना भेटला लिलीपूट इथे आणि खूप राक्षस काय लोकांना सुद्धा तो बार्बाडिंग इथे भेटला. तर हे काय?
हे हिस्टॉरिकल नाही आहे, हे फिक्शनल आहे. त्यानंतर दिअर्स मॅन इन द मून हू वॉचेस व्हॉट्स गोईंग ऑन ऑन द अर्थ. असा एक आकाशामध्ये मनुष्य आहे जो आकाशातून खाली पृथ्वीवर डोकावून पाहतो की पृथ्वीवर काय चाललंय. तर हे काय फिक्शनल आहे. शेवटचं आहे एम्पायर अशोका. एम्पायर स्ट्रेच्ड फ्रॉम द मॉडर्न डे अफगाणिस्तान टू बांगलादेश. सम्राट अशोकाचं राज्य आजच्या अफगाणिस्तानपासून ते बांगलादेशपर्यंत पसरलेलं होतं. तर हे काय हिस्टॉरिकल आहे, म्हणजे खरं आहे. असे सगळे तुम्हाला वॉर्मअपमध्ये प्रश्न दिले आहेत, वाचा आणि ते तुम्हाला वाचूनच सोडवता येतील. पाठाला सुरुवात करूया. जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील देशांचा प्रवास. When we read the word journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला, पश्चिमेकडील देशांचा प्रवास आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस साहजिकच नैसर्गिकच आपल्या मनामध्ये विचार येतो की पश्चिमेकडचे देश म्हणजेच जे आपल्यापेक्षा जास्त विकसित, सुधारित किंवा जे सगळ्याच बाबतीत पुढारलेले देश आहेत, इंग्लंड किंवा अमेरिका असाच विचार येतो. जर कोणालाही जर म्हणला तुम्ही की मला बाबा विदेशात जायचं, तर तो आधी असं कधीच म्हणणार नाही की मला नेपाळमध्ये जायचं, भूतानमध्ये जायचं, श्रीलंकेत जायचं किंवा पाकिस्तानमध्ये जायचं. तो म्हणेल मला इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा युरोप खंडातील जे देश आहेत पश्चिमेकडील या देशामध्ये जायचं आहे, कारण ते आपल्यापेक्षा प्रगत आहेत. तिथं अनेक गोष्टी आहेत, तिथं पैसे आहेत, राहण्यासाठी, खाण्यासाठी सगळ्याच गोष्टी सुविधा आहेत. त्यामुळे तसं वाटणं त्या सर्वांना साहजिक आहे. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. पण वेस्ट पश्चिम ही सापेक्ष संकल्पना आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती परत्वे पश्चिम हे बदलत असते. समजा तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल तिथून ती पश्चिम दिशा वेगळी असेल, मी ज्या ठिकाणी राहते माझ्यापासून पश्चिम दिशेला असलेले घरं किंवा भाग वेगळा असेल, तसंच जो कोणते पूर्वेकडील देश असतील त्यांच्यासाठी आपण पश्चिमेकडचे देश आहोत. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट वी आर द वेस्ट. जे पूर्वेकडील देश आहेत त्याच्यासाठी आपण पश्चिमेकडचे आहोत. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to own country. आता विशेषतः आपण या ज्या प्रवासाचं वर्णन केलेलं आहे, या प्रवास आपण पाहणार आहोत, तो प्रवास आहे भारतातून चायनामध्ये केलेला प्रवास आणि चायनातून आपल्या देशात केलेला जो प्रवास आहे त्यालाच जर्नी टू द वेस्ट म्हटले. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर यॉंग चॉंग. आणि हा प्रवास जर कोणी घडून आणला असेल तर 7व्या शतकातील प्रसिद्ध असा प्रवासी यॉंग चॉंग याने हा प्रवास घडून आणलेला आहे. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. आता पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे, त्या काळामध्ये चायनामधून भारतात येणे हे विचार करणेसुद्धा खूप अवघड होते, येणे त्याहीपेक्षा अवघड होते. खूप सोपे असे काम नव्हते. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माईल on foot or horseback, crossing desert, crossing snow-clad mountains, crossing strange unfamiliar region. जर प्रवास करायचा असेल तर कसा हजारो किलोमीटर तुम्हाला पायी किंवा घोड्यावर प्रवास करावा लागत होता. आणि तिथून येताना तुम्हाला रस्त्यात काय काय ओलांडावं लागत होतं, वाळवंटे, त्यानंतर बर्फाच्छादित असे पर्वते, त्यानंतर अनोळखी असा भाग जिथं आपण तुम्ही गेलाच नाही अशा अनोळखी भागातून. त्याशिवाय युझिंग रोड वेअर बँडेट्स अँड रॉबर्स रोम्ड. आणि असे काही ठिकाणं होते, त्या ठिकाणातून तुम्हाला यावं लागतं जिथं चोर लुटारू रस्त्यामध्ये इकडे तिकडे फिरत होते. अशा भागातून तुम्हाला प्रवास करावा लागत होता. हू डू इट? आणि असा प्रवास कोण करणार? बट यॉंग चॉंग हॅड अ ड्रीम. बघा, पण यॉंग चॉंगचं एक स्वप्न होतं. जसं प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाकडे एक स्वप्न पाहिजे. माणसाच्याकडे स्वप्न नसेल तर त्याचं आयुष्य हे चांगल्या प्रकारे किंवा समृद्ध किंवा पुढे होत नाही. जसं तुमच्याकडं सुद्धा ड्रीम पाहिजे की मला मोठं व्हायचं आहे, आयुष्यात काहीतरी अचीव करायचं, त्यावेळेस तुम्ही झपाटल्यानं त्याच्यासारखं मागे पळाल आणि त्याच्यासाठी तुम्ही आयुष्य खर्ची घाला. तसं यॉंग चॉंगचं हे स्वप्न होतं आणि त्याने हे स्वप्न पाहिलं होतं की मला माझ्या देशातून भारतामध्ये जायचं आहे. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. त्याला ते त्याचं जे बुद्धिस्ट स्क्रिप्चर किंवा बुद्धिस्ट साहित्य होतं ते भारतातून त्याच्या शहरामध्ये जिथं तो राहत होता, त्याचं नेटिव्ह प्लेस होतं, त्या ठिकाणी चायनामध्ये न्यायचं होतं. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. आणि भारतात येणं हे त्याच्यासाठी तीर्थयात्रा होती. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये जसं
विशिष्ट स्थळी जाऊन तीर्थयात्रा करतात, तसं त्याला असं वाटत होतं की भारतात जाऊन येणं म्हणजे आपल्यासाठी तीर्थयात्रा आहे. एक प्रकारचं ते तीर्थस्थान आहे भारत त्याच्यासाठी, असं त्याला वाटत होतं. आणि ज्या काळात सगळं अशक्य होतं, अशा काळात त्यांनी भारतात येण्याचा विचार केला, ते स्वप्न पाहिलं. यॉंग चॉंग अंडरटूक दॅट लाँग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी त्याला खूप लांब आणि खूप कठीण असा प्रवास करावा लागला. त्यावेळेस त्याचं ते स्वप्न पूर्ण झालं. फॉर 17 लाँग इयर्स ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग, सफरिंग मेनी हार्डशिप ऑन द वे. एक नाही, 2 दिवस नाही, महिने नाही, आठवडे नाही, वर्ष नाही, तर त्याला 17 वर्ष प्रवास करत राहावं लागलं. जाण्यासाठी आणि येण्यासाठी त्याला 17 वर्ष लागले. आणि या काळात त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना केला आणि त्या मार्गामध्ये त्याला अनेक अडचणी आल्यात. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट, then along the Tian Shan mountain range and on along the Silk Road. प्रवास करताना त्याला गोबी वाळवंटातून यावं लागलं, तियानशान पर्वताच्या रांगा होत्या त्यामधून यावं लागलं. याशिवाय त्याला सिल्क रोड म्हणजे ज्या मार्गाने रेशीम वाहतूक होत होती त्या मार्गाने सुद्धा त्याला जावं लागलं. थ्रू रिजन्स दॅट आर नाव किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान बिफोर ही केम टू इंडिया. आणि भारतात येण्यापूर्वी आज जे भाग आहेत, देश आहेत, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान, यामधून प्रवास करत करत त्याला भारतात यावं लागलं. इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. भारतामध्ये तो आल्यानंतर एका ठिकाणी राहिला, जिथं जिथं त्याला बुद्धिस्ट स्क्रिप्चर मिळत गेलं तिथं तो फिरत राहिला. त्यानं फिरून त्यानं मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित जिथे मिळतील धर्माविषयी माहिती देणारे ते सर्व जमा केले. द वे बॅक होम वॉज अल्सो इक्वली डिफिकल्ट. आणि जसा तो भारतात आला, भारतात येणं हे त्याच्यासाठी अतिशय कठीण होतं. त्याचप्रमाणे भारतातून परत जाणं हे सुद्धा त्याच्यासाठी अतिशय कठीण होतं. बट यॉंग चॉंग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. पण यॉंग चॉंगने चायनामध्ये अत्यंत सावधतेने किंवा तो सुरक्षितपणे पोहोचणं, त्याच्यासोबत जे साहित्य होतं ते सुद्धा तो घेऊन जाऊ शकला. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि त्याच्यासाठी एक मोठं त्याला मिळालेली एक देणगी होती किंवा त्यानं ते एक साहसी काम पूर्ण केलं होतं, त्यानं ठरवलं ते पूर्ण केलं होतं. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. आणि ते आपल्या सर्वांना असं वाटेल की ते अविश्वसनीय होतं, विश्वास ठेवण्यासारखंच नव्हतं की त्या काळामध्ये जिथं प्रवास करणं, एका ठिकाणाहून जाणं, तिथं विचार करणंसुद्धा फार दुर्मिळ वाटत होतं, दुर्गम वाटत होतं. अशावेळी एवढा लांब प्रवास करून तो आला आणि साहित्य घेऊन गेला. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड supernatural powers had helped Yong Chong his quest. आणि लोक असे म्हणतात, विचार करतात की देवानं त्याला त्याच्या प्रवासामध्ये ज्या लौकिक शक्ती आहेत त्या सर्वांनी त्याला यॉंग चॉंगला मदत केली त्याच्या प्रवासामध्ये. त्यावेळेस त्याचा प्रवास असा योग्य आणि सुखकर झाला. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोकटेल्स. आणि त्याच्या प्रवासातून जो 17 वर्षात प्रवास करत राहिला त्याच्यात अनेक अशा दंतकथा निर्माण झाल्या, गोष्टी निर्माण झाल्या. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about famous pilgrimage. आणि काही शतकानंतर त्या सगळ्या दंतकथाचं मिळून एक कादंबरी किंवा महाकादंबरी तयार झाली सर्वांची मिळून. द नॉवेल मेड अस मेनी ऑफ द फोक टेल्स. आणि या कादंबरीमध्ये अनेक अशा कथा आहेत, दंतकथा आहेत. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. आणि ज्या दंतकथा आहेत त्यावेळेससुद्धा त्या खूप आवडीच्या होत्या. खूप काळ उठला तरी आजसुद्धा त्या सगळ्या दंतकथा सर्व लोकांना, ज्याच्या भाषामध्ये हे अनुवादित झालेले वाचणाऱ्याला सर्वांना त्या आवडतात आणि त्या खूप प्रसिद्ध अशा आहेत. द नॉवेल टेल अस दॅट देअर आर मेनी डिमॉन्स अँड इव्हिल पॉवर हू आर इगर टू किल अँड गॉबल अप द होली मॉन्क. ही जी कादंबरी ती सांगते की यॉंग चॉंगच्या प्रवासामध्ये त्याला ज्या दुष्टशक्ती होत्या किंवा जे राक्षस होते ते सर्व त्याला मारू इच्छित होते, त्याचा नायनाट करू इच्छित होते. हू वूड सेव्ह हिम. आणि त्याला कोण वाचवणार? हू वूड व्हॅनिश द डेमॉन. आणि जे दुष्टशक्ती होत्या ते कोण नाहीसा करणार? वेल, द गॉनियन डेटी हू इज द गॉडेस ऑफ मर्सी हॅज सीन टू दॅट. आणि गॉनियन डेटी यांनी त्याच्याकडे पाहिलं. कोण होती गॉनियन डेटी? गॉडेस ऑफ मर्सी, दयेची देवता होती. हॅड सीन टू दॅट. आणि त्या दयेच्या देवतेने त्याच्याकडे पाहिलं, त्याचा प्रवास सुखकर केला. सी हॅज असाइन्ड धिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. आणि त्याला सुखरूप पोहोचवणे आणि वापस आणण्यासाठी 3 जे लोक आहेत त्यांच्याकडे हे काम, स्पेशल लोकांकडे हे काम सोपवलं. सनुकॉंग ऑर द मंकी किंग, झुबिझी ऑर पिग्झी
अँड शाउझिंग और सँड प्रिस्ट. हे जे 3 व्यक्ती होते त्या 3 व्यक्तीकडं हे काम सोपवलं की त्यांनी यॉंग चॉंगच्या प्रवासामध्ये ज्या अडचणी येतील किंवा ज्या वाईट शक्ती येतील त्यांचा नायनाट करायचा आणि यॉंग चॉंगचा प्रवास सुखकर करायचा. नाव दीज 3 कॅरेक्टर्स आर नो संत. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपरनॅचरल पॉवर्स, दे आर नोन ट्रबल मेकर्स. आता जे 3 कॅरेक्टर्स होते ते काही संत नव्हते. संत व्यक्ती असेल तर मदत करायला जातात. ते कोण होते? दे हॅव सुपरनॅचरल पॉवर्स. त्यांच्याकडे अलौकिक अशी शक्ती होती, पण ते ट्रबल मेकर्स होते, त्रास देणारे होते. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. आणि त्रास देत होते देवाला म्हणून देवाने त्याला स्वर्गातून हाकलून लावले. आणि काय सांगितलं? हावेवर द काइंड डेटी ग्वानियन हॅज ऑफर्ड इच ऑफ देम वन मोर चान्स. दयेच्या देवतेने त्यांना एक पुन्हा संधी दिली होती की ज्यांनी वाईट कामं केले होते आणि परत त्यांना स्वर्गात जर यायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, if you use your powers for this good work, then you may return to heavens. आणि त्यांना एक संधी दिली होती आणि त्या संधीमध्ये काय सांगितलं? जो होली मॉन्क आहे, बौद्ध भिक्षू आहे, त्याला त्याच्या तीर्थयात्रेच्या दरम्यान भारतात जो हे प्रवास करणार त्याच्यात त्याला मदत करायची आणि आपल्या शक्तीचा उपयोग करून चांगलं काम करायचं. आणि हे जर चांगलं काम केलं तर परत त्यांना त्यांच्या स्वर्गामध्ये त्यांना जागा मिळेल. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू be Yong Chong's disciple and to help Yong Chong in his difficult journey. त्यामुळे ह्या 3 लोकांनी यॉंग चंगचं शिष्य व्हायला ठरवलं, कारण की त्यांना काय करायचं होतं? चांगलं काम करायचं होतं आणि परत स्वर्गामध्ये जायचं होतं. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाईम्स ह्युमरस ॲडव्हेंचर ऑन द वे टू द होली लँड इंडिया. आणि खात्री होती किंवा असं त्यांनी जो प्रवास केला त्याच्यामध्ये अत्यंत साहसीपूर्ण, कधीकधी अत्यंत साहसीपूर्ण किंवा जे कठीण असतील अशा गोष्टी केल्या. कधीकधी त्यांच्या कामामधून विनोद निर्माण झाला. अशा अनेक त्यांनी त्या गोष्टी केल्या आणि या सर्व भारतात येणाऱ्या प्रवासादरम्यान सगळ्या गोष्टी घडल्या. द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसायपल्स इज सन वुकॉंग. या सर्वांमध्ये सगळ्यात शक्तिशाली कोण असेल? सन वुकॉंग, ज्याला आपण मंकी किंग म्हणतो. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रॉर्डनरी. त्याच्याजवळ प्रत्येक गोष्ट होती ती अतिशयोक्ती होती, म्हणजे जास्तच होतं. एक्स्ट्रॉर्डनरी म्हणतो, सगळ्या गोष्टीमध्ये तो इतरापेक्षा पुढं होता. ही वॉज बॉर्न व्हेन विंड्स ब्लो ओव्हर ह्यूज स्टोन एग्स ऑन द फ्लावर फ्रूट माउंटेन. आता त्याचा जन्मच कुठं झाला होता बघा? फ्लावर फ्रूट माउंटेन, म्हणजे जिथं फुलं असलेल्या पर्वतावर झाला होता. हॅज स्टँड विंडो ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटेन. म्हणजे एक असा अंडाकृती असा तिथं आकाराचा काय होता? दगड होता. अंडाकृती आकाराचा पर्वत होता आणि त्या पर्वतावर याचा जन्म झाला होता. कोणाचा? सन वुकॉंगचा जन्म झाला होता. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. तो स्वतःला वेगवेगळ्या अशा 72 रूपामध्ये परावर्तित करू शकत होता, वेगळे रूप घेऊ शकत होता. Not only that, but he can also transform each of his here strad into any living or non-living things of his choice. एवढंच नव्हे तर त्याच्या डोक्यावर जेवढे केस असतील तेवढ्या केस असतील त्या प्रकारे तो आपले रूप बदलू शकत होता. सजीव, निर्जीव अशा कोणत्याही रूपामध्ये तो स्वतःचा बदल करू शकत होता. हे इज ॲज यू विश गोल्ड बॅडेड कडल इज ऑल्सो मॅजिकल. त्याच्याकडे एक सोटा होता, सोनेरी रंगाचा एक सोटा होता आणि तो जादुई सोटा होता. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज पिलर सरप्रायझिंग द स्काय बट ॲट अदर टाईम इट बिकेम ॲज टायनी ॲज अ निडल. तो एका क्षणात इतका उंच किंवा मोठा होऊ शकत होता सोटा की आकाशाला टेकन लावल्यासारखा होत होता आणि दुसऱ्या क्षणी तो इतका छोटा करू शकत होता की न दिसणारा किंवा छोट्याच्या सुईसारखा सुद्धा करता येत होता. देन द मंकी किंग जस्ट टक इट अवे बिहाइंड हिज इयर. आणि इतका छोटा करून तो सोटा मंकी किंग काय करायचा? जो कानाच्या मागे लावायचा. जसे सुतार आपल्या कानाच्या मागे पेन्सिल किंवा काही लिहायला लावतात तसं तो छोटा करून ठेवू शकत होता. सन वुकॉंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर इन जस्ट वन समरसॉल्ट. सन वुकॉंग एका कोलाट उडीमध्ये 1000 किलोमीटर जाऊ शकत होता. ही कॅन वॉक थ्रू फायर, ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. तो कुठून प्रवास करत होता? जाळातून प्रवास करू शकत होता. त्याला पाण्यातून चालता येत होतं आणि आकाशात उडता येत होतं. त्याला एका क्षणात तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडू शकत होता. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज डायमंड. त्याचं शरीर
जे डायमंड सर्वात कठीण धातू असतो, हिऱ्यासारखं मजबूत होतं त्याचं शरीर. सो नथिंग कॅन इंज्युअर हिम. त्याला कोणीही कोणत्याही प्रकारची इजा पोहोचू शकत नव्हतं. हिज गोल्ड गेज आईज, फेरी आईज हॅव एक्सरे विजन. नाव नो वन कॅन डिसीव हिम. त्याचे जे चेहऱ्यामध्ये होते त्याच्यात एक्सरे विजन होतं. तर आग ओकणारे डोळे होते आणि एक्सरे विजन म्हणजे तो आरपार एखाद्या गोष्टीच्या पाहू शकत होत्या आणि नो वन कॅन डिसीव, त्याला कोणीही पराभूत करू शकत नव्हतं. सन वुकॉंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो ट्रिक्सिटर. तो अतिशय शूर होता, बुद्धिमान होता आणि त्याशिवाय तो ट्रिक्स्टर होता, म्हणजे फसव्यासुद्धा होता. ही लव्स टू हॅव फन. पण त्याला गमती जमती करायला आवडत होता, तो गमती जमती करत होता. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. आणि त्याच्याजवळ जे सुपर अलौकिक शक्ती होत्या ते त्याला त्या मदत करत होत्या गमती जमती करण्यामध्ये किंवा त्याच्या कार्यामध्ये त्याला मदत करत होत्या. ही हॅज अ वेस विच कॅन सक इन एनीथिंग ऑर एनी वन. आता त्याच्याकडे एक वेस होतं, म्हणजे फुलदाणी होती, त्याच्यामध्ये तो काहीही शोषून घेत होता, काहीही किंवा कोणालाही शोषून घेऊ शकत होता. ही कॅन सिम्पली पॉईंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. त्यानं कोणत्याही जर कुलपाकडे बोट केलं ते कुलूप आपोआप हातानं उघडत होतं. ही इज अ व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. डोळे मिटकावताच तो इतका मोठा होऊ शकत होता, आकाश एवढा उंच होऊ शकत होता आणि डोळे झपकताच आपण म्हणतो तो इतका छोटासा मुंगी एवढा सुद्धा होऊ शकत होता. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युजिंग दिस ट्रिक्स. तुम्ही कल्पना करू शकता की त्याच्याकडे एवढ्या सुपरनॅचरल पॉवर्स होत्या, त्याचा वापर करून तो त्याच्या जे शत्रू असतील त्यांना तो कसा फसवत होता. इफ यू वॉन्ट टू रीड अबाउट द ॲडव्हेंचर दॅट सन वुकॉंग अँड हिज कंपनीज हॅड ऑन द वे. जर तुम्हाला मंकी किंग म्हणजे सन वुकॉंग आणि त्याच्या मित्रांनी काय साहसी काम केले ते जर तुम्हाला वाचायचं असेल, तुम्हाला त्यांच्या रस्त्यामध्ये प्रवासात काय गमती जमती किंवा साहसी कार्य झालायचं असेल ते वाचायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. यू विल फाइंड द स्टोरी इन द इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ जर्नी टू द वेस्ट. तुम्हाला जर्नी टू द वेस्ट हे पुस्तक कादंबरी तुम्हाला वाचायला लागेल. त्यामध्ये तुम्हाला सर्व काही त्यांच्या साहसिकता किंवा त्यांनी काय काम केलं ते तुम्हाला वाचायला मिळेल. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. आणि यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर अनेक असे पिक्चर तयार झालेत. बॉलिवूड हॉलिवूडमध्ये अनेक अशा पिक्चर तयार झालेत. व्हॉट वुड यू लाईक बेटर टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ यॉंग चॉंग ट्रॅव्हल ऑर टू रीड द फंटास्टिक स्टोरी ऑफ द सन वुकॉंग. तुम्हाला काय वाचायला आवडेल, काय यॉंग चॉंगच्या तुम्हाला प्रवास किंवा सन वुकॉंगच्या तुम्हाला गोष्टी तुम्हाला वाचायला आवडतील का, दोघापैकी कोणाच्या तुम्हाला पाहायचं आहे. Maybe you should read both to find out what you like better. Happy reading. आणि तुम्हाला सन वुकॉंग आणि यॉंग चॉंग या दोघांच्याही गोष्टी तुम्हाला आवडू शकतात वाचायला, तर तुम्ही त्या वाचा. मग तुम्हाला त्यांनी त्याबद्दल हॅपी रिडिंग शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर तुम्हाला आनंद येईल त्या वाचून. तर असा सन वुकॉंगचा प्रवास आहे जो त्यानं अतिशय खडतर, त्यानं जे स्वप्न पाहिलं ते त्यानं सत्यात उतरवलं, त्यानं ते पूर्ण केलं. आपल्याला हेच या पाठानं असं वाटते की आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काही स्वप्न पाहिलं तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न असले पाहिजे. गोष्ट आवडली असेल, पाठ समजला असेल, तुम्हाला चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.